2200 कोटींचं टीडीआर घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी मंत्री प्रताप सरनाईकांकडून टीडीआर जमिनीची पाहणी करण्यात आली आहे। वन खात्यानं आपली भूमिका न्यायालयात मांडली असं सरनाईक म्हणताय। 100 एकर जागा ही माझ्या मतदारसंघामध्ये महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे। महापालिकेने न्यायालयामध्ये ज्या पद्धतीचं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे त्यानुसार ह्या जागेचा टीडीआर म्हणजे डीआरसी जवळजवळ 82 लाख स्क्वेअर मीटर 82 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम ह्या ठिकाणी होणार आहे। 8 लाख स्क्वेअर मीटरचा हा एरिया आहे आणि डायाभाई अँड कंपनी नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीला काहीतरी अधिकार यांनी दिलेले आहेत न्यायालयाने आणि त्यानुसार त्यांना ते डीआरसी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे। अकोल्यामध्ये स्मार्ट मीटर विरोधात ठिय्या आंदोलन आहे। शिवसेनेचं महावितरण कार्यालयात आंदोलन आहे। स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याची मागणी देखील केली जाते। शहरामध्ये प्रीपेड मीटर लावण्याचा सक्ती चालू आहे। आमचं म्हणणं होतं की तुम्ही सक्ती करू नका, कारण की तुम्ही ज्यापर्यंत ग्राहकांना तुम्ही संमती घेत नाही तोपर्यंत मीटर लावू नका असं आमचं त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। तिथे ठिय्या आंदोलन केलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की लावायचं असणार तर प्रेमाने लावा, त्यांची संमती घ्या, अन्यथा तुम्ही सक्ती करणार तर आम्ही शहरामध्ये जे येणार त्यांना आम्ही झोपणार तिथे, ते आम्ही सोडणार नाही। सोलापूरमध्ये नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होतोय। मुकुंदनगर परिसरामध्ये नळाला अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी आहे। भाजप नगरसेवकांनी मनपा आयुक्तांना जाब विचारलाय। आज जे पाण्याला इतकं गढूळ आहे, त्या पाण्याला इतका घाण वास आहे, हे पाणी बघूही शकत नाही आणि पिऊही शकत नाही। म्हणून आज मी त्या भागातील आमचे नागरिक त्यांना घेऊन आज माननीय आयुक्त साहेबांनी या पाण्याची बाटली दाखवली आणि आयुक्त साहेबांनी विनंती केली की साहेब हे जे पाणी आहे त्यात सुधारणा करा। पुढच्या पाणी पुरवठ्यामध्ये हे पाणी आमच्या भागातील जनतेला येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा पुढे जर असं जर पाणी पुरवठा करणार असाल तर हे पाणी सर्वप्रथम अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावं, नसेल तर आम्हाला प्यायची परवानगी द्यावी, आम्ही हे पाणी देऊ। पण या काळ्या पाण्याची शिक्षा आपण आम्हाला देऊ नये अशा प्रकारची विनंती आज माननीय आयुक्त साहेबांनी केली आहे। आयुक्त साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलाय की यावर तातडीनं कारवाई करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।